आरक्षणाचे जनक राजर्षी शाहूजी महाराज, भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मान्यवर साहेब कांशी. लोक म्हणत होते हा 10 दिवसाचा गणपती आहे, गणपती गेले पण गणपती काय बुडला नाही, जसाच्या तसा. मग लोक म्हणत होते की हा 1.25 महिन्याचा, 1.25 महिना गेला, 6 महिने गेले, आता म्हणतात की बहिणीचा वाढदिवस गेला की हा जाणार आहे. कोणी जाओ का न जाओ, पण आतापर्यंत ज्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपाची आपल्या पक्षात राहून दलाली केली, अशा एकालाही यापुढे पक्षात राहिला प्रश्न निवडणुकीच्या रिझल्टचा. तुम्ही आदरणीय साहेबांच्या समोर, गौतम साहेबांच्या समोर, वीरसिंग साहेबांच्या समोर, रैना साहेबांच्या समोर तुम्हाला सगळ्यांना विश्वास देऊ इच्छितो, कुठलीही निवडणूक होऊ द्या, सभागृहात फक्त आणि फक्त हत्तीत जा, दुसरं कुठलंच कोणीच जिंकून जाणार नाही. अशा पद्धतीचं वातावरण, संघटन निर्मिती करण्याचं काम तुम्हा सगळ्यांच्या जोरावर, भरोशावर आपल्याला राज्यात करायचं. मधल्या काळामध्ये केडर कॅम्प बंद होते, लोक म्हणायचे बीएसपी आंदोलन करत नाही. आदरणीय खासदार साहेबांनी परवानगी दिली. आपला पक्ष पहिला पक्ष होता जो या देशामध्ये आणि राज्यामध्ये केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या ध्येय धोरणाच्या विरोधात कोरोनाच्या काळात सुद्धा रस्त्यावरती उतरला. तुम्ही भरभरून साथ दिली. हजारोच्या संख्येने आपले कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले होते. अनेक आंदोलन आपण या ठिकाणी केले. मधल्या काळामध्ये आपल्याकडे केडर कॅम्प ही मुवमेंट बंद होती, पण बहीण मायावतीजीने आम्हाला सांगितलं, साहेबांनी, वीरसिंग साहेबांनी सांगितलं, काल जेव्हा साहेब आले, गौतम साहेब, आम्ही चैत्यभूमीला गेलो, त्यांनी सुद्धा सांगितलं की जर आंदोलन राज्यामध्ये उभं करायचं असेल तर ते केडरवेस आंदोलन असलं पाहिजे. म्हणून बहुजन समाज पक्षाच्या वतीनं मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे, बीएसपी आगामी मे महिन्यामध्ये आपला पक्ष राज्यस्तरीय पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर आयोजित करणार आहे. राज्यस्तरीय पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर, ज्याच्यामध्ये आपण 1000 कार्यकर्त्यांना ट्रेन करणार आहोत. किती? 1000 केडर टीचर आपण निर्माण करणार आहोत. मी रिसॉर्ट बघितला एक, अजून ते कन्फर्मेशन झालं नाही, तारीख मागं पुढे होऊ शकते, पण पक्ष एक प्रोग्राम आखणार आहे. आदरणीय गौतम साहेबांच्या, वीरसिंग साहेबांच्या, रैना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रोग्राम असा आहे की राज्यामध्ये 1000 केडर आपल्याला या ठिकाणी जन्माला घालायचे आहे. एका विधानसभेचे 3 लोक. किती लोक? एका विधानसभेचे 3. महाराष्ट्रात 288 विधानसभा आहे. महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा आहे आणि 288 विधानसभेचा विचार केला तर एका विधानसभेत 300 लोक, म्हणजे जवळजवळ 900 लोक मिनिमम आणि मॅक्झिमम 1000 लोकांना आपल्याला केडराईज करायचा. आणि हा केडर जर एकदा तयार झाला तर मधल्या काळात ज्यांनी केडर होऊ दिले नाही त्यांचा मनसुबा काय होता मला माहित नाही, पण मी आदरणीय वीरसिंग साहेबांच्या संमतीनं आदरणीय गौतम साहेबांना सांगू इच्छितो, जे बहीण मायावतीजींना निरोप देतील की आता यापुढं महाराष्ट्र जी फुले शाहू बाबासाहेबांची भूमी आहे ती उत्तर प्रदेशच्या मागे राहणार नाही, तर सोबत काम करण्याचं काम या ठिकाणी करणारा. कारण बांधवांनो, ज्या प्रामाणिकपणे, ज्या निष्ठेने, ज्या इमानदारीने तुम्ही सगळे लोक बहीण मायावतीजीच्या मागे उभं राहिलात, कारण आदरणीय बहीण मायावतीजी फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांच्या, मान्यवर साहेब कांशीरामजीच्या सामाजिक, राजकीय, वैचारिक आंदोलनाच्या वर्तमानातल्या एकमात्र उत्तराधिकारी आहे. मधल्या काळात जे वादळ महाराष्ट्रात उठवल्या गेलं, कोणी उठवलं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. हे सगळेच्या सगळे जे फुगे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून रेशीम बागेतून फुगवल्या गेले होते, त्यांची हवा आता निघून गेलेली आहे. त्याचा अनुभव असलेले राहुलजी आले आपल्याकडे, ते सुई कोण टोचली होती, हवा कोण मारली होती त्याला माहिती आहे. ते वेळ
आली की सांगतील. तर सगळी हवा या ठिकाणी निघून गेलेली आहे. आता या राज्यात जर कोणाची हवा असेल तर ती परमादरणीय बहीणकुमारी मायावतीजीची हवा, निळ्या झेंड्याची हवा असणार आहे, हत्ती निशाणीची हवा असणार आहे. आणि ही हवा निर्माण करण्यासाठी आपण सगळेजण सामूहिक प्रयत्न करूयात आणि जे बहीण मायावतीजींना अभिप्रेत असलेलं संघटन राज्यामध्ये उभं करायचं आहे ते संघटन आदरणीय गौतम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय वीरसिंग साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय रैना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हा सगळ्यांच्या सहकार्यानं आपण राज्यामध्ये उभं करू. प्रत्येक निवडणूक लढवू नव्हे ती जिंकू सुद्धा. नुसतीच निवडणूक लढवायची नाही, आपल्याला ती लढवायची सुद्धा आहे आणि जिंकायची सुद्धा आहे. राहिला प्रश्न आमच्या हौसल्याचा, तर आम्ही पराभूत होऊ शकतो परंतु आमचा हौसला कोणी थांबवू शकत नाही, तोडू शकत नाही. एवढी ताकद फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांच्या, मान्यवर साहेब कांशीरामजीच्या आणि बहीण मायावतीजींच्या कार्यकर्त्यामध्ये आहे. ती ताकद घेऊन, ती ऊर्जा घेऊन आगामी काळामध्ये आपल्याला राज्यात संघटन बांधायचं आहे. केडरची मुवमेंट या ठिकाणी उभी करायची आहे आणि ही मुवमेंट उभी करत असताना मी अध्यक्ष जरी असलो तरी मी माझं अध्यक्षपद खुंटीला गुंडाळून ठेवलेलं आहे. कोणीही मानापानाच्या चक्रामध्ये न पडता, माना अपमानाच्या चक्रामध्ये न पडता. अरे तुम्ही काय माना अपमानाची भाषा करता? आदरणीय गौतम साहेबांवरती हल्ला केला लोकांनी, भ्याड हल्ला. काँग्रेस तिकडे एनसीपी तर नाही पण ते काही पक्ष आहेत, त्यांनी आपल्याच पक्षातल्या काही लोकांना ऑपरेट केलं. मानवतावादाला लंछनास्पद कृत्य यांच्यासोबत केलं गौतम साहेबांसोबत. परंतु बहीण मायावतीजींनी त्यांचा सन्मान केला. ज्यांनी त्यांच्यासोबत ते कृत्य केलं आज त्याचा इतिहास नोंद घेणार नाही, पण यांना 41व्या वर्षी राज्यसभेमध्ये पाठवून इतिहास निर्माण करण्याचं काम परमादरणीय बहीणकुमारी मायावतीजीने केलं. माझ्याही सोबत षडयंत्र झालं, मलाही 2-2, 4-4 माझे अध्यक्षांना गुंतवून पक्षाच्या बाहेर कसं काढता येईल याची सोय केली. मी अमरावती करायचे धन्यवाद वारंवार मानत आलेलो आहे, पुढेही मानणार आहे. मला 10 वर्ष लागले असते अध्यक्ष व्हायला. त्यानं हल्ला केला तर 3 महिन्याचा हल्ला केला तर 3 महिन्यात झालो. आता यापुढे हल्ल्या बिल्ल्याची, हाणामारीची, भानगडीची भाषा करण्यात काय अर्थ आहे? एवढा दम आहे तर अजित पवारला शिवी देऊन जावा, एवढा दम आहे सुनील केदारला, नितीन राऊतला शिवी देऊन जावा. आपल्या गोरगरीब पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अरेना कार्य म्हणण्यात काही दम नाही आहे. जर ताकदच निर्माण करायची आहे तर एवढी ताकद निर्माण करू. आमच्या आवाजाने मुख्यमंत्र्यांची खुर्ची आणली पाहिजे. ही ताकद आम्हाला राज्यात निर्माण करायची आहे आणि मला विश्वास आहे ही शक्ती निर्माण करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आपण बहीण मायावतीजींना या ठिकाणी साथ देण्यासाठी कामाला लागा. इतकंच या ठिकाणी सांगतो आणि आदरणीय साहेबांना, गौतम साहेबांना, वीरसिंग साहेबांना सांगू इच्छितो की आमच्याकडनं या कोरोनाच्या काळात जास्त धावता आलं नाही, परंतु तो जो गॅप आहे, जसं टेस्ट क्रिकेट आहे, वन डे क्रिकेट आहे, आता 2020चा जमाना आहे. जर मधल्या काळात आम्हाला जमलं नसेल तर कमी दिवसामध्ये आम्ही ते संघटन बांधण्याचं काम करू. इतकंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, धन्यवाद.